परिस्थिती निर्माण झाली. हा प्रकार होण्यापूर्वीच गोपीचंद पडळकर आणि संग्राम जगतापांची तिथं मोर्चा झाला होता आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी हा सगळा प्रकार झाला. एक तर महामानवांचे जे काही पुतळे असतील, स्मारक असतील, त्याची विटंबना होऊ नये याची दक्षता सर्वांनीच तिथं घ्यावी. कोणालाही तो अधिकार नाही आहे कुठल्याही महामानवाच्या एखाद्या स्मारकाला हात लावण्याचा नाही तर विटंबना करण्याचा. काही दिवसांपूर्वी तसा प्रकार तिथं झाला. मग तिथे असणारे सर्व हिंदू समाजाचे लोक, मुस्लिम समाजाचे लोक एकत्रित पोलीस स्टेशनला गेले आणि पोलीस स्टेशनला या सर्व लोकांनी सांगितलं की जो कोणी तो व्यक्ती आहे ज्याने हे केलेलं आहे त्याच्यावर तुम्ही कारवाई करा. म्हणजे हिंदू आणि मुस्लिम समाज एकत्रित येऊन जो कोणी त्या ठिकाणी तिथं विटंबना करणार आहे त्याच्यावर कारवाई करा अशी स्पष्ट भूमिका तिथं असणाऱ्या नागरिकांनी केली. आणि मग हे झाल्यानंतर दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी तिथं मोठी सभा झाली आणि मग सभा झाल्यानंतर द्वेष वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न भाजपच्या काही नेत्यांकडनं केला. तरी सुद्धा तिथं असणारे सामान्य लोक, नागरिक अनेक वर्षांपासून समाजामध्ये असणारा सलोखा हा मनामध्ये ठेवून तिथं कुठेतरी एक वेगळ्या प्रकारची भूमिका घेतली. पण एक कुठला तरी माणूस तो कुठल्या तरी नांदेड का त्या भागातून आलेला इथं भाड्यावर राहत होता आणि मुद्दामून तोली इतकं चुकीचं ट्विट तिथं केलं आणि त्याच्यात वातावरण परत गढूळ झालं. मग ह्या लोकांवर तिथं कुठे ना कुठेतरी कारवाई झाली पाहिजे. पण तिथं हिंदू समाज आणि मुस्लिम समाज एकत्रित सगळे विषय सोडवण्याच्या भूमिकेत असताना तुम्ही तिथं मोठी सभा घेऊन जर वातावरण दूषित करत असाल हे योग्य नाही. काल अजितदादा पालकमंत्री म्हणून तिथं गेले. आता वातावरण थोडंसं शांततेत आहे. लोक तिथली जी आहेत, जे स्थानिक हिंदू आणि मुस्लिम आहेत, त्यांना तिथं कुठेही वाद नको आहेत. पण बाहेरून आलेल्या लोकांना मुद्दामून तिथं वाद निर्माण करण्याचा प्रयत्न काही ठिकाणी करत आहेत. त्यामुळे कृपा करून तिथं सलोखा राहणं हे फार महत्त्वाचं आहे. कारण जेव्हा दंगल होते, जेव्हा वाद मोठ्या प्रमाणात वाढतो तेव्हा गरिबाचीच दुकानं जळतात, गरिबाचीच घरं तिथं जळतात. आणि आज लोकल बॉडी इलेक्शन ज्याच्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका डोळ्यासमोर ठेवून जर मुद्दामून काही लोक द्वेष निर्माण करण्याचा, सत्तेतले लोक द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल हे कदापि तिथं असणारी लोक आणि महाराष्ट्राची जनताने आम्ही सर्वजण हे सहन करणार नाही. राज्याचे मुख्यमंत्री पुण्यात होते आणि पुणे हल्ला झाला, गाड्याची तोडफोड झाली, काही ठिकाणी मारामारी झाली. या सगळ्यामध्ये पुणे पोलीस आयुक्तांवर थेट संशय व्यक्त केला जात होता. ते खरंच प्रकरणावर हे बघा, आयुक्तांच्या बाबतीत बोलायचं झालं तर जेव्हा ते पहिल्यांदा आले होते त्यांनी भपकेबाजी केली होती. मकोका लागणाऱ्या ज्या प्रत्येक गुंडाला तिथं त्यांनी बोलावलं होतं, परेड केलं होतं. आणि दुसऱ्याच दिवशी मकोका लागणारे जे गुंड आहेत ते CP ऑफिसला जात असताना रील काढतात आणि उत्मात करतात. तुम्ही जर बघितलं तर गेल्या काही महिन्यांमध्ये तिथं जो कोयता गँग आहे ते प्रकरण तिथं वाढलेलं आहे. गाड्या फोडण्याचं प्रकरण वाढलेलं आहे. महिलांवरचे अत्याचार तिथं वाढलेले आहेत. काल होम मिनिस्टर महाराष्ट्रातले पुण्यात असताना 4-8 घटना जर तिथं घडत असतील, कुठंतरी असं वाटतंय की होम मिनिस्टर साहेबांचं या विषयावर लक्ष नाही. हे दुर्लक्ष करत आहेत या सगळ्या गोष्टी. कारण एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादांच्या पक्षाला अडचणीत आणण्यासाठी त्यांचा वेळ जरा जास्त वाया जातोय असं आपल्याला तिथं म्हणावं लागेल. पण अजून एक मुद्दा तुम्ही घ्या. 2 वर्ष जिथं आपले महादेव मुंडेचं प्रकरण हे कुठं सुटत नव्हतं, कुठल्याही प्रकारची त्या ठिकाणी कारवाई केली जात नव्हती. आणि ज्ञानेश्वरी मुंडे, महादेव मुंडेच्या ज्या पत्नी आहेत त्यांना SP ऑफिसला जाण्यासाठी आणि SP ऑफिसनी त्यांची दखल घेण्यासाठी आत्मदहन करण्याचा प्रयत्न त्यांना काही दिवसांपूर्वी तिथं केला. त्यानंतर अनेक सामाजिक कार्यकर्ते त्यांना भेटले. आम्ही जाऊन तिथं भेटलो आणि मग आम्ही सगळे आणि सामाजिक कार्यकर्ते आणि त्यांना आंदोलन करण्याची वेळ आल्यानंतर मग कुठंतरी हे सरकार जागं झालं. आणि मग तिथं देवेंद्र फडणवीस साहेबांनी रात्री 1 वाजता ज्ञानेश्वरी मुंडे ताईंना मुंबईला बोलून घेतलं, चर्चा केली. आणि ज्या आमच्या सगळ्यांच्या मागण्या होत्या त्या ज्ञानेश्वरी मुंडेंच्या मागण्या होत्या की तिथं खुमावत साहेबांना जबाबदारी द्यावी. तसंच PI जो इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर होता पूर्वी, असं मोठे झालेले हे जे कार्यकर्ते जे MIDC मध्ये कॉन्ट्रॅक्ट, तुम्ही बघा सगळ्यांचे चेहरे बघा, त्यांचा अंदाज घ्या आणि त्यांचे कुठं कुठं कॉन्ट्रॅक्ट आहे याचा जर अभ्यास केला तर आज महाराष्ट्रामध्ये आणि खास करून पुण्यामध्ये बोलायचं झालं तर 70% MIDC मध्ये अजितदादांच्या कार्यकर्त्यांचे तिथं लेबर आणि स्क्रॅपचे कॉन्ट्रॅक्ट आहे. एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाचे कॉन्ट्रॅक्ट आहे आणि BJPचे सुद्धा तिथं कॉन्ट्रॅक्ट आहेत. आता झालं असं, नोकऱ्या आपल्याला देता येत नाही आणि कंपन्याला असं तुम्ही एक्स्ट्रॉशन नाही तर पैसे काढण्याचा, त्यांचा उखळण्याचा प्रयत्न तुम्ही केल्यामुळे आहे त्या कंपन्या कुठेतरी गुजरातला चाललेल्या आहेत. म्हणजे मुद्दामून
देवेंद्र फडणवीस साहेबांना हे सगळं माहीत असताना ते जर शांत बसत असतील आणि ह्या सगळ्या कंपन्या गुजरातला जात असतील तर कदाचित भाजप सुद्धा स्ट्रॅटेजी पद्धतीने मुद्दामून त्रास द्यायचा आणि सगळ्या कंपनी गुजरातला गेल्या पाहिजे अशी भूमिका कदाचित भाजपची असावी असं आपल्याला म्हणावं लागेल.